नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये कोकाटे गल्ली पोस्ट ऑफिसच्या बाजूला असणारी ही गल्ली आहे। या गल्लीचा रोड आपल्याला दाखवायचा आहे। हे रोड आता हे रोड नगरपालिका ताब्यात येऊन किमान 4 ते 5 महिने 6 महिने होत आहे, तरीसुद्धा हे रोड असा आहे, फक्त कच्चा मुरुम टाकला आहे। काय वाटतं साहेब? एक मिनिट सर काय वाटतं रोड? रोडहून जाताना काय वाटतं? तर माणसं बोलायला सुद्धा भीत असतात। आणि हे रोडचे खचगे खोचगे, हे ह्या गल्लीचे नगरसेवक कोण आहेत हे माहीत नाही। पण या गल्लीतून जात असताना, या रोडहून जात असताना बघा, खरं म्हणलं तर फार मोठमोठे दुकानं या गल्लीमध्ये आता तयार झालेले आहेत, उद्योग चालू झालेले आहेत। पण या उद्योगामध्ये खरेदी करण्यासाठी येत असताना हे जी रोड आहे, हे रोड एकदम खराब आहेत। आणि रोड खराब झाल्यामुळे येणारं जे ग्राहक आहे, कसं वाटतं? रोड खराब आहे। हे रोड आहे आणि नगरसेवकाच्या विरोधात बोलण्यासाठी तयार नाहीत माणसं। नाही, कर्मचारी आहेत, पण रोड आपल्या शहराचा रोड खराब आहे एवढं तर सांगा, बाकीचं काय नाही। तरी हे कॅमेऱ्यामध्ये दिसतं आहे। आणि बघा ही गाड्या कशा येतात, बघा गाड्या कशा येतात, असे व्हायब्रेशन व्हायला आहे बघा। सर कसं वाटतं गाड्या? कसं वाटतं? रोड कसं आहे? एकदम खराब। हां, रोड कसं आहे? एकदम खराब। मग हे नगरपालिकेचे जे नगरसेवक निवडून गेलेले आहेत, गेल्यापासून जर हे असे रोड असतील, हे आता पाऊस नसताना झाले असे, पाऊस आल्यावर तर काय कंडिशन होईल? पाऊस आल्यावर रस्ता बंद असतो, रस्ता बंद असते। आणि मी म्हणतो सर्वात चांगले उद्योग याच आता रोडला झालेले आहेत। मग उद्योगाच्या या कपडे खरेदी असतील, सोनी खरेदी असेल, अगर इतर खरेदी करण्यासाठी जी ग्राहक येणार आहेत त्या ग्राहकाला या रोडने येता येते का? नाही। कसं होणार? धाराशिव शहराची प्रगती कशी होणार? धाराशिव शहराची पहिल्यापासून प्रगती नाही आणि इथून पुढे बी प्रगती होणार नाही। काय कारण सांगाल तुम्ही? राजकारण इथलं राजकारण म्हणजे नगरसेवक निवडून आलेले, नगरसेवकापासून आमदार खासदार सगळे झाले। बर म्हणजे ज्या पक्षातून निवडून आले त्या पक्षात तर राहिना झालेत, राहणार इकडून तिकडे उड्या मारायला मग लागली। ती उड्या मारण्यात त्यांचा वेळ चाललाय, हे याचाच वेळ चालला, विकासाकडे लक्षच नाही। म्हणजे बघा, निवडून आलेले नगरसेवक फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी उड्या मारतायत। या ठिकाणी शहराचा विकास करण्याची नियती या नगरसेवकाची नाही, असंच दिसतंय। हे बघा कसं आहे, ही गल्ली अत्यंत सुंदर बनली, पण रोड नाही। या व्यापाऱ्याकडे येण्यासाठी ग्राहक दजावत नाही, कारण रोडच चांगले नाहीत। तर बघूया आपण रोड कसा आहे, पुढं आपण मारवाड गल्लीपर्यंत दाखवणार। ओके झालं का? तर आपण हे मारवाड गल्ली दाखवणार आहेत। आता कोकाटे गल्लीतून आपण मारवाड गल्लीमध्ये आलेलो आहोत। हा रोड आहे, तर बघा गाडी कशी चालते, हे सगळे खड्डे आहेत। ते बघा, हे खरं म्हणलं तर हे पूर्ण जुनं शहर आहे। जुनं धाराशिव आणि सध्याचं जुनं उस्मानाबाद आणि सध्याचं धाराशिव। हे बघा बालाजी मंदिर आहे, या बालाजी मंदिराच्या समोरून आपला हे रोड आपण दाखवतात की पूर्ण रोड आपण दाखवूया कशी कंडिशन आहे, हे आपण लोकांना विचारणार आहेत। जाता येते का बघा, हे रोडहून कशा अडचणी येतात तिथे। ते कसे रोड आहेत, खरं म्हणलं तर ही अंतर्गत शहरातले रोड आहेत। हे रोड किती चांगले पाहिजेत। आणि या रोडवर हे असे खड्डे आहेत सगळे बघा कशी कंडिशन आहे, गाडी कशी जाते बघा। पूर्ण हे जुनं धाराशिव आहे। काय जुनं धाराशिव कसं आहे? चांगले आहेत का रोड? बरं आहे म्हणायचं, म्हणजे म्हणून घ्यायचं। तर हे रोड चांगले नाहीत, हे चांगले डांबरीकरण पुन्हा अजून झाले पाहिजेत।
कारण हे चंबर उघडे दिसायलेत. हे असे रोड आहेत. कारण खरं मार्केटचं ठिकाण इकडल्या बाजूला आहे. तर आपलं शहर विकासाचं शहर असं झालं पाहिजे. पण या ठिकाणी काय रोड चांगले नाहीत. हे खड्डे आहेत, हे चंबर उघडे पडलेले आहेत. हे म्हणलं तर खरं म्हणलं तर सोन्याची बाजारपेठ आहे. सोनार गल्ली म्हणते, सोनार गल्ली. आणि या सोनार गल्लीमध्ये अशा पद्धतीचे खड्डे आहेत. हा रोड आहे. त्या रोडवरून जात असताना ते आता गवळी गल्लीचा गणपती आला. हे गवळी गल्लीचा गणपती. आणि काय कंडिशन आहे आपण विचारूया इथं अशा पद्धतीनं. तर हे गल्ली ही दाखव बाळा पूर्ण. हे सोनार गल्ली आहे. हे बाल हनुमान गणेश मंडळ धाराशिव. हे बघा स्थापना इथं आहे 1934ची स्थापना. 1964 स्थापना आहे. आणि हे गवळे गल्लीचा गणपती आहे. तर आपण विचारू या ठिकाणी कशा पद्धतीनं व्यापारी काय म्हणतात. व्यापारी काय रोड म्हणते तुमचा? नाही पण रोड काय म्हणते रोड? हां अतिशय शांत आहे. ही रोड शांत आहे का? फार फार शांत आहे. हे खड्डे ही आता बघा एवढे चांगले उद्योग आहे. आणि धाराशिव शहर उद्योगामुळेच मोठं होणार आहे. बरोबर आहे. पण उद्योग जर एवढे चांगले आहेत तर ह्या उद्योगाच्या माध्यमातून जे ग्राहक येणार आहेत त्या ग्राहक येण्यासाठी जी रोड आहे ते रोड कसे आहे? रोडचं काम कसं आहे माहिती आहे का? 2020 का 21 साली झालेलं आहे. नाल्या वगैरे झालेले आहे. हां तेव्हापासून झालेलं नाही. म्हणजे 2021 पासून झालेलं आहे. 2021 पासून कसल्याही प्रकारचं रोडचं काम नाही. काय वाटतं आता गणपती येणार आहेत आणि इथं तुमची रेलसेल चालू असते आणि हे रोड अशा पद्धतीनं जर असेल तर कसं प्रगती होईल? ते तर आहेच ना. हां काय म्हणणार मग या रोडच्या बाबतीमध्ये काय सांगाल? रोडच्या बाबतीत सध्या आता नाल्या जे हा. आहेत ती गणपती बसली ती एक नाली भरलेली आहे हा. किंवा कोणची भरलेली आहे बरं? समोरचे तुडुंब भरलेले आहे का? म्हणजे नाली भरलेली आहे का? आता ही जी खराब झालेली रोड आहे इथं रेलसेल करत असताना तुम्हाला किती अडचणी आहेत? प्रॅक्टिस करायला सध्या तर एकदम खूप ताप व्हायला झाला. म्हणजे गणपती होण्याच्या अगोदर ही रोड होणं गरजेचं आहे. हे खूप गरजेचं आहे. हां मग हे आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळं तुमच्या इथल्या उद्योगावर असर पडतो का नाही? आता जसं की गाड्या मोठ्या गाड्या तर मध्ये येतच नाहीत. मोठ्या गाड्या आहेत येतच मग कसा तुमचा व्यवसाय कसा वाढणार? आता ह्याच्यात काय बोलताय? माझं एवढं म्हणणं आहे की शहरातले आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत आणि ही शहर नगरसेवकाच्या माध्यमातून विकासात्मक शहर होत आहे. पण नगरसेवक लक्ष देतात का तुमच्याकडे? सध्या तर आता देतात तर ह्याच्या पहिलं तर देतात लक्ष, पण सध्याची परिस्थिती बघता तिथं नाल्या ती भरलेल्या आहेत. यावर नाली कुठे आहे? तडुंब भरलेली. बाबा हे नाली तुडून भरल्या. नगरसेवक नगरसेवक इकडे दुर्लक्ष करतात. आता बघा ही 1964 ला स्थापना झालेला हा गवळे गणपती धाराशिवचा जुना गणपती. सगळ्यात जुना बाबा सगळ्यात जुना गणपती असताना आता तुम्हाला इथं रेलसेल करावी लागते. आणि रेलसेल करून ही जी श्रद्धेचं ठिकाण आहे या श्रद्धेच्या ठिकाणाच्या गणपतीच्या समोरचा जर ही रोड असा असेल तर लेकरावांनी प्रॅक्टिस कशी करायची? आणि नगरसेवकानं ठरवायचं. नगरसेवकानं ठरवलं ना, नगराध्यक्षानं कसं लोकांना करायचं काय नाही. हां त्यांना निवडून दिले. कशाला निवडून दिलं तर हां ही घाण करायला म्हणजे साफ न करायला. बरोबर.
आता हे गटर भरलेलं आहे, इकडची एकच बघितली, इकडची बघा, इकडची घाण या बघा. दाखवा या बघा ही हा. गटर, बघा ही गटर. कोण आहेत तुमच्या भागातले नगरसेवक? मुंडे सरकार एक आहेत, हा परत वाघ काय ते बघा ही दाखव ही बघा ही गवळे गणपती श्री बाल हनुमान गणेश मंडळ, हे गवळे गणपतीचा म्हणजे काय म्हणायचं ना, गवळे गल्लीतला गणपती. गवळे गल्लीतला गणपती जुना 1964ला स्थापना झालेली. आता या गणपतीवर श्रद्धा करणारे माणसं 80-90 वर्षाचे आहेत. जे बाल गणेश मंडळ स्थापन केले 1964ला आणि आता ते माणसं वयोवर झालेत 80-82 83-90 वर्षाचे माणसं झालेत. तरीसुद्धा श्रद्धा या माणसांच्या माध्यमातून तरुण पिढीच्या खांद्यावर हे श्रद्धा येत आहे. आणि ही जर परिस्थिती, बाबा कशी आहे परिस्थिती, बरं वाटते काही? लावा गाडी लावा, आता आलाच की घराच्या जवळ या ताई, जावा आता तुम्ही चलत, कारण तुमचा या MB होईल. आणि सुद्धा काढायला येत नाहीत बाया इकडे. बघा मला काय म्हणायचं आहे, आता आपल्या श्रद्धेचं स्थान म्हणून गणेश मंडळाच्या माध्यमातून गवळे गल्लीतला गणपती फार जुना आहे आणि इथं रेलसेल करायला या पोरावांना हे घाणीची दुर्गंधी तिथं बी नाली तुडुंब भरलेली आहे आणि हे रोडसुद्धा चांगला नाही. आता हे गणपतीचा देखावा आपल्याला दाखवायचा. या हे गणपतीचा देखावा दाखवत असताना जी प्रॅक्टिस करायची आहे, इकडे की प्रॅक्टिस करायची, इथं जे अडचणी येणार आहेत आणि हा रोड खराब झाला आहे, याच्या बाबतीमध्ये तुम्ही नगरसेवकाला काय म्हणाल? आम्ही नगरसेवकाला हीच विनंती करणार किंवा आता गणपतीचं सण वगैरे आलेला आहे, नाल्या वगैरे साफसफाई, जेणेकरून इथं जे म्हणजे लोक बाल हनुमान गणेश मंडळाचे व्यवस्थित लिजिम प्रॅक्टिस वगैरे ही करू शकतात. त्यासाठी जर मैदान बी मोठं पाहिजे आणि आरोग्याला धोका वगैरे होऊ नये, हा त्याच्या पाठीमागचा म्हणजे उद्देश. ही नाल्या साफ करून झाकून घ्याव्या, झाकून घ्या, सिमेंट कॉन्क्रीट करून, अगदी बरोबर. हे नाले स्वच्छ करून झाकून घ्याव्या. आणि हा गणपती येण्याच्या अगोदर जर रोड चांगल्या पद्धतीचा बनवला तर त्याचं खडतर प्रवास यूट्यूब चॅनलसुद्धा आभार मानणार त्या नगरसेवकाचं. आम्ही स्वतः जाऊन 2 दिवसात भेटतो. तुम्ही तात्काळ जाऊन भेटा, कारण बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीनं अध्यक्ष सेक्रेटरी यांची स्वाक्षरी वगैरे घेऊन तिथं निवेदन देऊन येऊ. नगरसेवक काय म्हणतात, नगरसेवकाच्या माध्यमातून बघू ना काय म्हण, मग नंतर अध्यक्षाला भेटू ना, नगराध्यक्षाला. म्हणजे प्रयत्न आपण आपले चालू ठेवू. बघा निवडणुका होऊन किमान 6 महिने व्हायले, 6 महिने जर या शहराकडे दुर्लक्ष देत असतील, करीत असतील, तर खराच शहराचा विकास करण्यासाठी माणसं निवडून आलेत का स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी? काय स्वतःचा स्वार्थच म्हणायचा ह्याच्यामध्ये. लोकांच्या जनतेच्या आरोग्याची काहीच त्यांना म्हणजे किंमत नाही. आणि पक्ष तर बदलण्याची घाई आहे. हा फक्त इतर डेली चालूच आहे ना, इकडून तिकडे. पक्ष कशासाठी बदललेत मग? स्वार्थासाठी. ते म्हणालेत की आम्ही विकासासाठी पक्ष बदलून चाललो सत्तेमध्ये. विकासाचं नाव आहे, त्याच्या खाली त्यांचा स्वार्थ आहे. काय नाव साहेब तुमचं? सोमेश्वर पाळणे. हे सोमेश्वर पाळणे आहेत, गवळे गल्लीतले आहेत. ह्यांचं एक तरुण जे आहेत, तरुणातून 12-13 वर्षापासून जी या गणपतीवर प्रेम आहे, ही फळी आता 70, 80, 85, 90पर्यंत गेलेले हे कार्यकर्ते, हे तालमीत घडलेले तरुण आज या वयापर्यंत गवळे गल्लीतल्या गणपतीवर श्रद्धा ठेवून तरुण पिढीतले पोरं घडवण्याचं काम करतात. पण पोरं घडवत असताना ही दुर्गंधी, नालीमध्ये घाणी, हे रोड चांगला नाही आणि हे सोनार गल्ली आहे खरं म्हणलं तर. आणि या गल्लीत जर सुशिक्षित एरियामध्ये जर नगराध्यक्ष लक्ष देत नसतील, नगरसेवक लक्ष देत नसतील, तर हे स्वतःच्या स्वार्थासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याचं काम करत आहेत. आणि सांगतात मी खासदार आहे, विकासाचं काम करण्यासाठी दुसऱ्या पक्षात गेलो, मी नगरसेवक आहे, मी शहराचा विकास करण्यासाठी दुसऱ्या पक्षात गेलो. मग जर शहराचा विकास करण्यासाठी दुसऱ्या पक्षात जात असाल तर नाल्या तुडुंब का, रोड खराब का, ही दाखव बघा रोड, इकडे पलीकडे दाखव. बघा हा रोड पूर्ण खराब आहे. आणि हे रोड मला एका कार्यकर्त्याने सांगितलं की हा रोड मागील 10 वर्षापूर्वी तयार झाला होता.
दहा किती वर्ष झाले नाही हा. नाही रोड तयार झालेलाच नाही. किती वर्ष झालं बरेच वेळ झाला फक्त उगा ते डागडुजी हा डागडुजी चालू. साधारणपणे किती वर्ष झालं असेल रोड होऊन? आता बघा आम्ही सुद्धा लहान होतो तर हा रोडच तयार झाला नाही. रोड नाही फक्त डांबरीकरण वगैरे झालेलं. बघा हा रोड 30-40 वर्षापूर्वी नाही नाही किती 50 तरी झाले असतील कमीत कमी 50 वर्षापूर्वी 50 झालेला वर्षापूर्वी 50 वर्षापासून फक्त ह्या रोडला तेवढं त्यांनी ते टाईल्स वगैरे टाकले बस. 50 वर्षापासून गवळे गल्ली या ठिकाणच्या बाल हनुमान गणेश मंडळाच्या या मूर्तीच्या समोरचा रोड, सोनार गल्लीतला रोड, कोकाटे गल्लीपासून ते सोनार गल्लीपर्यंत कसलाही विकास नाही. आणि हाच जो भाग आहे तो विकासाचा केंद्रबिंदू आहे. कारण सोन्याची गल्ली ही आहे, कपड्याची गल्ली ही आहे, महत्त्वाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी गल्ली ही आहे. आणि याच गल्लीत जास्तीत जास्त रहदारी असते. गणपतीच्या परेडमध्ये रहदारी असते, दिपाळीच्या परेडमध्ये रहदारी असते, पण दसऱ्याला रहदारी असते, नवरत्नामध्ये रहदारी असते, राखी पौर्णिमेला रहदारी असते. हे रहदारीचं ठिकाण आहे. आणि याच ठिकाणी जर अशा रोडची परिस्थिती असेल तर खरंच शहराचा विकास होतोय का? आणि नगरसेवक, खासदार, आमदार जे ट्रान्सफर करून चाललेत ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये आणि सांगतात आम्ही शहराचा विकास, जिल्ह्याचा विकास करण्यासाठी गेलो. जर गेलो ठीक आहे, विकासासाठी गेलो तर मग विकास असा का, असा प्रश्न आहे. हे विकास करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे आणि तुम्ही शहराचा विकास करावा म्हणून निवडून दिलं आहे. तुम्ही खराच विकास करतात का हेच पाहायचं येणाऱ्या काळात. नाही तर पुढच्या वेळेस निवडून येणं शक्य नाही. कारण ह्याच आठवणी या तरुण आणि अनुभवी माणसांच्या डोक्यात राहतात आणि हे तुम्हाला कदापि मतदान करणार नाहीत. एवढं मात्र खरं आहे. भावी काळात निवडून यायचं असेल तर शहराचा विकास करा, एवढीच माफक अपेक्षा जनतेची आहे, शहरातल्या नागरिकाची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं कशा पद्धतीनं नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, खासदार, शहरामधून निवडून गेलेले सर्वच लोकप्रतिनिधी कसा विकास करतात तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा आपल्या घराचा विकास तसा शहराचा विकास व्हावा. यावर कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.